साबुदाण्याची खिचडी तर आपल्या सर्वांनाच आवडते नाही का. पण हा साबुदाणा जर का नीट भिजला गेला नाही तर खिचडी खूप अशी कोरडी होते, घशात अडकल्यासारखी होते, खूप अशी निब्बर झाल्यासारखी होते. किंवा जर का यामध्ये जास्त पाणी झालं तर खूप अशी चिवट होते, चिकट होते, असा तिचा लगदा बनून तयार होतो. तर याची परफेक्ट रेसिपी आपण इथं पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. एका वाटीमध्ये काढून त्याच्यामध्ये पाणी टाकून ना आपण हा 2 ते 3 वेळा ना अगदी हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे, धुवायचं आहे आपण याला, म्हणजे याच्यामधील स्टार्चचं प्रमाण कमी होतं. तुम्ही पाहत आहात पूर्ण अगदी पांढरं पाणी वरती आलेलं आहे. ते पाणी मी टाकून दिले, 2 वेळा धुवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून ना आपण 1 तास भिजण्यासाठी ठेवून देऊया याला. 1 तास भिजलेला आहे आपला इथं साबुदाणा. असं पाणी टाकून ठेवल्यामुळे ना त्याला जेवढं पाणी हवं आहे साबुदाण्याला ते ऑब्झर्व करून घेतं. 1 तासानंतर ना आपण याच्यातील सगळं पाणी काढून घेणार आहोत. तुम्ही जसं पाहत आहात व्हिडिओमध्ये प्लेट लावून ना असं वाटी अशी थोडीशी पालती करून मी असं पाणी काढून घेत आहे यामधलं. तुम्हाला जर का ही प्रोसेस थोडीशी अवघड वाटत असेल ना, थोडं डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही एक सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. इथं एक चाळणी घ्या तुम्ही आणि त्या चाळणीवरती हा साबुदाणा पूर्णपणे काढून घ्या. म्हणजे याच्यातलं ना पूर्णपणे पाणी निथळून जाईल, पाणी याच्यामध्ये एक्स्ट्रा अजिबात राहणारच नाही. आणि आपला साबुदाणा ना इथं चिकट होण्याची, चिवट होण्याची किंवा खूप जास्त मऊ होण्याची, पाणी जास्त होण्याची इथं कसलीच शक्यता राहणारच नाही. 1 मिनिट फक्त ठेवा, पूर्ण पाणी निथळून जातं. आणि जेवढं साबुदाणा भिजण्यासाठी पाणी हवं आहे तेवढं तर साबुदाण्याने आपलं ऑब्झर्व करून घेतलेलंच आहे. आता हा साबुदाणा मी झाकून ठेवून ना रात्रभर ठेवलेला आहे. तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवत आहे. पहा इथं मी किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे आपला साबुदाणा. अगदी छान भिजलेला आहे आणि अगदी मऊसूद झालेला आहे. हे ना अगदी योग्य पद्धत आहे. तुम्ही याच पद्धतीने साबुदाणा भिजवा, कधीच तुमचं बिघडणार नाही, कधीच प्रमाण कमी जास्त होणार नाही पाण्याचं. आता इथं अर्धी वाटी शेंगा घेऊन मी याला मंद गॅसवरती भाजून घेतलेले आहेत. शेंगा थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि बटाटा ना मी असं पातळ कट करून त्याचे काप करून या खिचडीमध्ये वापरणार आहे. तुम्ही इथं उकडलेला बटाटा देखील वापरू शकता, त्याने देखील चव खूप छान येते. आणि त्याचबरोबर मी 1 मिरची वापरत आहे. आता इथं आपले शेंगा पूर्ण थंड झालेले आहेत, मिक्सरला वाटून घेऊया. खूप जास्त बारीकही पावडर करायची नाही आहे, थोडंसं मोठं मोठंच कूट ठेवायचं आहे आपण याचं, म्हणजे खिचडीमध्ये ना खाण्यासाठी खूप छान लागतं तसं कूट. आता इथं थोड्याशा तेलामध्ये ना मी थोड्याशा शेंगा तळून घेत आहे, थोड्याशा छान तेलामध्ये भाजून, म्हणजे खिचडीमध्ये वरती खाण्यासाठी ना छान लागतात आणि गार्निशिंग करायला पण खूप छान दिसतात. शेंगा काढून घेतल्यानंतर तूप टाकलेलं आहे मी 2 चमचे, त्यामध्ये चिरून घेतलेली मिरची टाकलेली आहे. मिरची छान अशी त्या तुपामध्ये ना अशी चरचरीत भाजून घेतलेली आहे, म्हणजे ती दाताखाली आली ना खूप छान लागते खाण्यासाठी. त्यानंतर कट करून घेतलेला बटाटा याच्यामध्ये टाकलेला आहे. थोडंसं हलवून घेऊन ना झाकून ठेवून याची एक वाफ काढून घेतलेली आहे 1 2 ते 3 मिनिटांसाठी. तेवढ्या वेळामध्ये आपला बटाटा छान शिजलेला आहे पहा. त्यानंतर याच्यामध्ये आपण जो भिजू घालून घेतलेला साबुदाणा होता तो सगळं याच्यामध्ये ॲड करून घेऊया, हलक्या हाताने परतवून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ना 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाका. त्यानंतर चवीपुरती थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ टाका तुम्ही याच्यामध्ये. छान आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि मंद गॅसवरती ना आपण याची वाफ काढून घ्यायची आहे. मीठ आणि साखर टाकल्यामुळे ना साखर तुम्ही आवर्जून टाका, अगदी छान चव येते साखरेने, खूप गोडही होत नाही. तुम्ही इथं पाहत आहात मी याच्या अगोदरही एकदा काढून हलवून घेतलेलं आहे, त्यानंतर इथं दुसऱ्यांदा मी काढून हलवत आहे. एक 5 ते 7 मिनिटांची वाफ दिली ना आपला साबुदाणा अगदी छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे, छान शिजलेला देखील आहे. तुम्हाला मी दाखवत आहे मोकळा सुटसुटीतही झालेला आहे, पण कोरडा अजिबात नाही आहे, तितकाच मऊसूद देखील झालेला आहे. या नवरात्रीमध्ये जर का तुमची म्हणजे खिचडी साबुदाण्याची जर का बनवताना चुकत असेल, तसं तर सर्वांनाच येते बनवायला, खूप सोपी रेसिपी आहे. पण जरी चुकत जरी असेल तरी एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा मग अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.